नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर सुरुवात करूया आपल्या नेहमीच्याच प्रश्नाने. सर्वजण अभ्यास करतायत ना? 100% अभ्यास हा करायलाच पाहिजे. व्हेरी गुड. सो इन द लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस, शेवटच्या लेक्चर मध्ये आपण ऍसिड आणि ऍसिडच्या प्रॉपर्टीज बद्दल डिस्कशन केलं होतं. सेम पार्ट आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला बेस आणि बेसच्या प्रॉपर्टीज बद्दल डिस्कशन करायचे. तर चला मित्रांनो, स्टार्ट करू आपण प्रॉपर्टीज ऑफ बेसेस पासून. ओके, सो नाउ बेस म्हणजे काय? ऍसिड जसं लास्ट केस मध्ये आपण सांगितलं होतं, असे सगळे सबस्टन्सेस जर त्यांच्या ऍक्वेस सोल्युशन मध्ये H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत असतील किंवा H+ आयन्स लिबरेट करत असतील तर त्याला म्हणायचं होतं काय? ऍसिड. कोणते ऍसिड? अरेनियस ऍसिड. सो ऍसिड बेस थिअरीज वेगवेगळ्या दिल्या गेल्या आहेत की ज्याच्या बेसिसवरती आपण ऍसिड आणि बेसेसला क्लासिफाय करत असतो. सो नाउ बेस मीन्स व्हॉट? सो बेसेस विच इज सोल्युबल इन वॉटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्कली. आता बऱ्याच वेळेस आपल्याला असं सांगितलं होतं की अल्कलाइन सोल्युशन आहे. अल्कलाइन सोल्युशन म्हणजेच आपण म्हणतो फ्रिक्वेंटली की बेसिक सोल्युशन आहे. मग बेसिक सोल्युशन, सर्वच बेसिक सोल्युशनला अल्कलाइन सोल्युशन म्हटलं जाईल का? तर नाही मुलांना. असेच बेसेस जे वॉटरमध्ये सोल्युबल असतील त्यांना म्हटलं जाईल अल्कली. ओके, जे वॉटर सोल्युबल असतील त्यांना म्हटलं जाईल अल्कली. जसं की एक्झाम्पल आहे सोडियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाइस, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, अमोनियम हायड्रॉक्साईड NaOH. ह्या ज्या काही सबस्टन्सेस आहेत ज्यांना आपण वॉटरमध्ये इझिली डिझॉल्व्ह करू शकतो त्यांना म्हटलं जाईल अल्कली. ओके, सो जसं आता बघा इथे ॲपरेटस मध्ये आपल्याला अमोनियम हायड्रॉक्साईडचं पण सोल्युशन बघायला मिळालं होतं. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड MgOH ट्वाइस. सो द बेसेस ऑर द बेसेस विच आर सोल्युबल इन वॉटर. मग वॉटर मध्ये सोल्युबल होत असेल तर ते OH मायनसचं लिबरेशन करणार आहेत. जसं आपल्याकडे NaOH होतं, NaOH ला जसं आपण वॉटर मध्ये टाकतो तर ते Na प्लस OH मायनसच्या फॉर्म मध्ये रिलीज होत असतं. सेम पार्ट आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडला देखील ज्यावेळेस वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं जातं तर Mg2+ प्लस ट्वाइस ऑफ OH मायनस आयन्सचं लिबरेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. सो नेक्स्ट इज क्लासिफिकेशन. जसं आपण ऍसिडचं क्लासिफिकेशन बघितलं होतं, कशाच्या बेसिस वरती? डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ H+ आयन्स प्रेझेंट इन द aqueous solution. So similarly, classification of acids and bases are depends on the H+ or OH minus ions. So in the case of acids we have discussed, आपण ऍसिडच्या केसेस मध्ये सांगितलं होतं स्ट्रॉंग ऍसिड्स असतात आणि वीक ऍसिड्स असतात. स्ट्रॉंग ऍसिड कोणाला म्हटलं तर अशा सोल्युशन्स मध्ये ज्यावेळेस त्याला आपण सोल्युशन फॉर्म मध्ये ज्यावेळेस त्याला आपण डिझॉल्व्ह करणार, जर त्यांनी H+ आयन्सचं लिबरेशन केलं, जितके जास्त H+ आयन्स फॉर्म होतील तितका तो स्ट्रॉंगर ऍसिड म्हणून ट्रीट केला जाईल. सेम पार्ट बेस मध्ये पण होणार आहे. जितके लार्ज नंबर ऑफ OH मायनस आयन्स जर लिबरेट झाले तर त्याला आपण काय बोलणार आहे? स्ट्रॉंग बेस. सो द बेस विच गिव्स मोर नंबर ऑफ हायड्रॉक्साईड आयन, OH मायनस आयन मीन्स व्हॉट? हायड्रॉक्साईड आयन्स in their aqueous solution are termed as strong bases. त्यांना काय म्हणणार आपण? स्ट्रॉंग बेसेस. मग वीक बेस कोणाला म्हणायचं बघा. जसं आता याच्यामध्ये स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल दिलेले आहे NaOH, KOH, NH3. they are the strong bases as they liberate OH minus ion in their aqueous solution. Next one is weak bases. आता बघा weak bases कोणाला म्हणणार? So the bases which gives less number of OH minus ion, hydroxide ion means OH minus ion in their aqueous solution are called as weak bases. The substances or the bases which gives less number of OH minus ions in the aqueous solution are termed as weak bases. Next is example त्याच्यासाठी NH4OH. NH4OH चं जर डिसोसिएशन केलं तर तो काही कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही, तो पार्शियली डिसोसिएट होतो इन NH4+ प्लस OH मायनस आयन्स. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ बेसेस. सो बेसेस हॅव बिटर टेस्ट. जसं ऍसिड मध्ये आपण सांगितलं होतं, दे हॅव सोअर टेस्ट. सो बेसेस फील्स सोपी टच. दे आर म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो फ्रिक्शनलेस सरफेस. सोप वॉटर असेल तर बघा इथे डायग्राम मध्ये किंवा अॅनिमेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल इथे स्लिपरी सरफेस, सोपी टच असतो त्याच्यासाठी. बेसेस टर्न्स रेड लिटमस टू ब्ल्यू. याच्यामध्ये काय होतंय? रेड लिटमस कशात कन्वर्ट होतं रे? रेड टू रेडचं कन्वर्जन कसं होत आहे?
टू ब्ल्यू. ऍसिड मध्ये काय होतं, ब्ल्यू टू रेड. फोर्थ प्रॉपर्टी. आता बघा इथे ऍसिड टू ऍसिड लिटमस प्रॉपर्टी शो होते बघा. नाव ब्ल्यू लिटमस होता, ब्ल्यू लिटमस जर टाकला तर त्याचा कलर चेंज होत नाही, पण रेड लिटमस टाकला तर रेडचं कन्वर्जन कसं होतंय, ब्ल्यू मध्ये बघायला मिळते. बघा परत एकदा बघा, रेड लिटमस जसं आपण सोल्युशन मध्ये टाकतोय, जर ते बेसिक सोल्युशन असेल तर रेड लिटमस टर्न्स इनटू ब्ल्यू लिटमस. ओके. नेक्स्ट इज फोर्थ प्रॉपर्टी, बेस कंडक्ट इन सोल्युशन इलेक्ट्रिसिटी. बेस कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सोल्युशन असं म्हणायचं, कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सोल्युशन. आता इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट करू शकते, कोणतंही सोल्युशन ज्याच्यामध्ये आयन्स प्रेझेंट असतील दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिक करंट. मग असे सोल्युशन जे आयन्स ज्यांच्यामध्ये आयन्स प्रेझेंट आहे आणि जे इलेक्ट्रिक करंट पास करू शकतात त्यांना आपण म्हणत असतो इलेक्ट्रोलाइट. मग जर स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन असेल तर इट विल बिहेविंग ऍज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन, की त्याच्यामध्ये नंबर ऑफ आयन्स जास्त प्रमाणात असतील, जितके जास्त आयन्स असतील तितके इझिली तो काय करेल, इलेक्ट्रिक करंट पास करेल. जसं आता बघा इथे शो केलेलं आहे, इथे आयन्स प्रेझेंट आहे, सो बल्ब ग्लो होताना तिथे दिसेल आपल्याला. बेसेस रिएक्ट विथ सम मेटल्स फ्रॉम हायड्रोजन गॅस ओनली अल्युमिनियम अँड झिंक. आता ओनली अल्युमिनियम आणि झिंक सोबत हायड्रोजन गॅसचं फॉर्मेशन होणार नाहीये, बाकीच्या केसेस मध्ये हायड्रोजन गॅसचं फॉर्मेशन होईल. बघा सोडियम हायड्रोक्साईड प्लस झिंक, झिंक रिएक्ट केलं तर काय फॉर्म करतोय, सोडियम झिंकेट प्लस हायड्रोजन गॅस. सॉरी हा इथे काय होता पार्ट बघा, बेस रिएक्ट विथ सम मेटल्स, बेस मेटल सोबत रिएक्ट करतात जसं की अल्युमिनियम आणि झिंक आहे टू प्रोड्यूस हायड्रोजन गॅस. जसं इथे सोडियम हायड्रोक्साईडची रिएक्शन शो केली झिंक मेटल सोबत, तिथे काय आपल्याला बघायला मिळते Na2ZnO2 दॅट इज सोडियम झिंकेट प्लस हायड्रोजन गॅस. इथे बाय मिस्टेकली सांगितलं होतं की फक्त अल्युमिनियम आणि झिंकच्याच केसमध्ये ते काय फॉर्म करतायत, हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करतायत. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ बेसेस. जसं 6 नंबरला बेसेस रिएक्ट विथ ऍसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. जसं ऍसिड बेस सोबत रिएक्ट करत होता आणि काय फॉर्म करत होता, सॉल्ट आणि वॉटर. सेम बेस पण ऍसिड सोबत रिएक्ट झाला तर सॉल्ट प्लस वॉटर आपल्याला फॉर्मेशन बघायला मिळते. सोडियम हायड्रोक्साईड प्लस H2SO4 both are the strong acid and strong base. Strong base and strong acid. It forms sodium sulfate. It is a salt and water. Next property is reaction balance के लिए बघा twice of Na. Next, bases reacts with non-metal oxides to form salt and water. Hence, non-metallic oxides are acidic in nature. हा important point आहे. Non-metallic oxides हे काय असणार आहे? Non-metallic oxides are acidic in nature. They show acidic nature. कशामुळे असं होतंय बघा, कॅल्शियम हायड्रोक्साईड बेस आहे जो नॉन मेटल सोबत रिएक्ट झाला, नॉन मेटल ऑक्साईड म्हणजेच कार्बन डायऑक्साईड सोबत रिएक्ट झाला तर तो आता काय फॉर्म करणार आहे, कॅल्शियम कार्बोनेट. इट इज अ साल्ट प्लस प्लस काय H2O liquid. Now this calcium carbonate is behaves as a acidic in nature. म्हणून आपण म्हणतो की नॉन मेटल ज्यावेळेस बेस सोबत रिएक्ट होत आहेत, नॉन मेटॅलिक ऑक्साईड ज्यावेळेस बेस सोबत रिएक्ट होत आहेत त्यावेळेस ते ऍसिडिक साल्ट सोल्युशन प्रिपेअर करतात, किंवा ज्याचे जे नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आहेत ते काय आहेत, ऍसिडिक नेचर शो करतायत. नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स ऍसिडिक नेचर शो करण्यामागचं रिझन काय, तर जी मगाशी आपण सिच्युएशन बघितली होती, कंडिशन बघितली होती, काय होती, ऍसिड प्लस बेस ज्यावेळेस रिएक्ट होत आहे त्यावेळेस ते काय फॉर्म करतात, साल्ट प्लस वॉटर. आता बघा इथे कॅल्शियम हायड्रोक्साईड इज अ बेस अँड कॅल्शियम ऑक्साईड. आता कॅल्शियम ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड CO2 कार्बन डायऑक्साईड दिलेलं मुलांना काय होते, आज परत परत रिपीटेडली जरा गडबड होती, परत एकदा ऐका. बेसेस ज्यावेळेस रिएक्ट होतात नॉन मेटल ऑक्साईड सोबत, बेस कोण आहे, कॅल्शियम हायड्रोक्साईड. रिएक्ट कोणासोबत होत आहे, नॉन मेटॅलिक ऑक्साईड. नॉन मेटॅलिक ऑक्साईड म्हणजे कोण आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बन इज अ नॉन मेटल. त्यावेळेस ते सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म होत आहेत. सो आपल्याला पहिल्यापासून आयडिया होती जर ऍसिड प्लस बेस रिएक्ट होत असतील तर सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म होत आहेत. म्हणजेच इथं हा जो CO2 आहे जो नॉन मेटॅलिक ऑक्साईड तो काय म्हणून ट्रीट होत असेल, तर ऍसिड म्हणून ट्रीट होत असेल. मुद्दा समजला का? म्हणून इथं म्हटलेलं आहे की नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. आधीच्या स्टेटमेंट मध्ये जरा गडबड झाली होती, तिथे चेक करून घ्या. बेसेस रिएक्ट विथ नॉन मेटल ऑक्साइड्स टू फॉर्म साल्ट अँड वॉटर. आता साल्ट अँड वॉटर का फॉर्म होत आहे,
ज्यावेळेस बेस आणि ऍसिडची रिएक्शन होईल त्याच वेळेस सॉल्ट आणि वॉटर आपल्याला ऑब्टेन होणार आहे. म्हणून आपण इथे सांगितलं की नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर जनरली ऍसिडिक इन नेचर. नेक्स्ट वन इज पीएच स्केल. आता पीएच स्केल काय असतात, कुठलंही जे ऍसिड दिलेलं आहे ते ऍसिड किती कॉन्सन्ट्रेटेड आहे किंवा किती लेस कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे किती डायल्युटेड आहे याच्यासाठी आपण त्याचा पीएच चेक करत असतो. सो ऍज वी ऑल नो पीएच स्केल ही 14 पर्यंत असते. मग त्यामध्ये आपण सांगतो की 1 to 7 जर असेल तर तो ऍसिडिक पीएच घेतला जातो. अरे येस सर नो. 7 to 14 जर असेल तर तो काय घेतला जातो मुलांना, बेसिक पीएच घेतला जातो. बरोबर. आणि ऍट 0.7 वी से दॅट द सोल्युशन इज न्यूट्रल. अरे येस सर नो. पीएच च्या कंडिशन मध्ये काय सांगितलं जातं, जर 1 to 7 ऍसिडिक रेंज असते, 7 to 14 बेसिक रेंज असते. मग पीएच कॅल्क्युलेट कसा केला जातो, पीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी पीएच इज इक्वल्स टू आपण फॉर्म्युला यूज करत असतो मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स और किंवा यालाच दुसरा फॉर्म्युला पण वापरला जातो मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स. अरे आर यू गेटिंग द पॉइंट. मग सर आम्हाला लॉगचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत का, लॉग वापरायचा आहेत का, तर नाही. आपल्याला फक्त सध्या पीएच च्या व्हॅल्यूवरती लक्ष द्यायचं. पीएच ची व्हॅल्यू जितकी 1 कडे असेल म्हणजे 7 पासून जितकी कमी असेल, 7 च्या जितकी जास्त कमी असेल तितका तो मोर ऍसिडिक असेल. 7 पासून 14 च्या डायरेक्शनला गेली तर तितका तो जास्त बेसिक नेचर शो करेल. सो बघा पीएच स्केल वरती काय सांगितलं, पीएच मध्ये जो पी स्टँड्स फॉर व्हॉट रे, पी मीन्स पोटेन्स. पोटेन्स मीन्स स्ट्रेंथ किती त्याची. ओके, याच्यावर त्याचं डिस्कशन असतं. सो स्ट्रेंथ ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. बघा जे आता मी तुम्हाला इथे सांगत होतो त्याच कंडिशन मध्ये इथे तुम्हाला बघायला मिळेल ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस ऍट 7. पीएच ची व्हॅल्यू किती असणार आहे, 7 ला पीएच काय असणार आहे, न्यूट्रल असेल. सो पीएच इन्क्रीजेस जसं जसं तो डिक्रीज होत जाईल टिल 0 तर ऍसिडिक नेचर काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि तेच आपल्याला इंडिकेट करेल की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स काय होत चालले, मुलांना इन्क्रीज होत चालले. जर 7 पासून तर 14 च्या डायरेक्शनला जायला लागला दॅट मीन्स H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज व्हायला लागेल, बेसिक नेचर इन्क्रीज व्हायला लागेल. सो व्हेरिएशन ऑफ पीएच विथ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस अँड OH मायनस ions in the solution. So next is strength of acids and bases are measured by pH scale. In pH scale, P stands for potence. Potence चा meaning असतो strength. कोणत्या भाषेमध्ये, जर्मन लँग्वेज मध्ये, की किती स्ट्रेंथ ऑफ H प्लस आयन्स आहे किंवा OH मायनस आयन्स आहे ज्याच्या बेसिस वरती आपण हे कॅल्क्युलेशन करत असतो. सो हिअर गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे स्टमक मध्ये जो असतो तो त्याचा पीएच किती बघायला मिळतो, गॅस्ट्रिक ज्यूस पीएच इक्वल्स टू 1. आता याच्यामध्ये दुसरं सोल्युशन घेतलं, लेमन ज्यूस घेतलं, लेमन ज्यूसच्या कंडिशन मध्ये पीएच. आता हा जो वापरतोय आपण हा काय पीएच पेपर आहे, पीएच पेपर वरती कलरेशन शो होत आहे बघा. जसा कलर मिळाला म्हणून आपण इथे 1 ची व्हॅल्यू लिहिली, त्या कलर वरती आपण त्याच्या व्हॅल्यूज मार्क करत असतो. प्युअर वॉटर साठी पीएच किती येतो, 7 येतो बघा, ग्रीनिश कलर आपल्याला ऑब्झर्व होईल. नेक्स्ट कंडिशन मध्ये बघा, मिल्क ऑफ मॅग्नेशिया असेल तर त्याच्यासाठी कलर ब्ल्यूइश कलर आला. सो पीएच इक्वल्स टू 10. बघा इथे मॅच झाला हा कलर. सोडियम हायड्रॉक्साईड असेल तर तिथे काय असेल, आता हा स्ट्रॉंग बेसिक कंडिशन शो करेल. सोडियम हायड्रॉक्साईड इज अ स्ट्रॉंग बेस. सो इथे काय येईल बघा, पीएच इज इक्वल्स टू किती आला, चेक करा पीएच किती आला, 14. बरोबर. सो नाउ दिस युनिव्हर्सल इंडिकेटर विथ डिफरंट पीएच व्हॅल्यूज. आता याच्यावरनं आपल्याला काय कळतं, पीएच पेपरवरनं आपण एक टेंटेटिव्हली आयडिया देऊ शकतो. पीएच मीटर पण असतं ज्याच्याने पीएच एक्झॅक्टली चेक केला जातो, पण पीएच पेपरवरती आपण लॅबमध्ये जे मॅन्युअली करत असतो पीएच पेपरच्या कलरवरनं आपण त्याची टेंटेटिव्ह रेंज सांगू शकतो की किती पीएच त्याचा त्या सोल्युशनचा किंवा त्या मिक्सरचा असू शकतो. तो बघा आता काही सोल्युशन्स लिहिलेत, कलर ऑफ पीएच पेपर लिहिलेला आहे आणि त्याच्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज मेन्शन केलेले आहेत. तो जसं सलाइवा बिफोर मील ग्रीन, पीएच पेपरला ग्रीन कलरेशन शो करेल, अप्रॉक्सिमेट पीएच व्हॅल्यू येईल 7.4 जो की बेसिक असतो. सलाइवा आफ्टर मील येलोइश कलर 5.8 ऍसिडिक पीएच शो होईल. लेमन ज्यूस ऑरेंज 2.5 ऍसिडिक पीएच. कलरलेस एरेटेड ड्रिंक ग्रीन 6 ऍसिडिक पीएच. कॅरेट ज्यूस येलो 5.6 ऍसिडिक पीएच. कॉफी येलो 5 ऍसिडिक. टोमॅटो ज्यूस ज्याची व्हॅल्यू 7 पेक्षा कमी असेल ते ऍसिडिक असते. टॅप वॉटर 6.9 ऍसिडिक. 1 मोलार NaOH 13 बेसिक. 1 मोलार HCl रेड 1 ऍसिडिक. तो 7 पेक्षा कमी जर पीएच असेल तर तो काय असतो,
ऍसिडिक असतो, 7 पेक्षा जास्त असेल 14 पर्यंत तर तो बेसिक असतो. 14 च्या जितका जास्त क्लोज तितका कॉन्सन्ट्रेटेड बेस असेल, 1 च्या जितका जास्त क्लोज तितका तो स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे. इम्पॉर्टन्स ऑफ पीएच इन एव्हरीडे लाईफ. आता पीएच चं इम्पॉर्टंट काय बघा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. पीएच ऑफ ह्युमन बॉडी रेंजेस फ्रॉम 7.0 to 7.8 म्हणजे स्लाइटली बेसिक पीएच असतो. When the pH of rainwater is less than 5.6, the rainwater is acidic. त्यालाच आपण acid rain पण म्हणत असतो. So when it flows in river, it lowers the pH of river water. Aquatic life is drastically affected due to acidic nature. Not only that, when this type of rainwater is absorbed by plants, it affects their growth, the flowers and fruits they bear. म्हणून पीएच जर नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये वॉटरचा पीएच जर चेंज व्हायला स्टार्ट झालं किंवा पीएच चेंज झाला तर ते क्रॉप फील्ड वरती पण अफेक्ट करणार आहे, ह्युमन बॉडी वरती पण अफेक्ट करेल, ऍक्वेटिक लाईफ वरती पण त्याचा ड्रास्टिक कंडिशन्स शो होतील. इम्पॉर्टन्स ऑफ पीएच इन टूथ डिके. Tooth decay starts when pH of mouth. Tooth decay starts when pH of mouth is lower than 5.5. Is lower than 5.5. जर माउथचा पीएच 5.5 पेक्षा कमी व्हायला लागला तर टूथ डिके म्हणजे दाताला कीड लागायला स्टार्ट होते. सो टूथ इनॅमल इज मेड अप ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्सी अपेटाइट, अ क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. It is a crystalline form of calcium phosphate. The teeth diagram show केली. Bacteria present in the mouth produce acids by degradation of sugar and food particles remaining in the mouth after eating. आता ते काय करायला लागतात, ऍसिड्स प्रोड्यूस करायला लागतात. मग ऍसिडिक पीएच जर माउथ मध्ये पीएच 5.5 च्या कमी व्हायला स्टार्ट झाला तर डिकेइंग प्रोसिजर म्हणजेच इट स्टार्ट्स डिकेइंग द टूथ. ते कशामुळे होतं, आफ्टर मील, आफ्टर आवर सपोज आपलं जेवण झालं, जेवण झाल्यानंतर जर काही पार्टिकल्स म्हणजे असं सांगितलं होतं की जेवण झाल्यानंतर तुम्हाला टूथब्रश करणं आवश्यक असतं. कारण का की जर काही पार्टिकल्स, काही फूड पार्टिकल्स ऍज इट इज आपल्या टूथ मध्ये किंवा माउथ मध्ये स्टे रिमेन्स तसेच जर राहिले तर ज्या बॅक्टेरिया ते त्याच्यासोबत काय करतील, बॅक्टेरिया ज्या माउथ मध्ये प्रेझेंट आहे त्याला डिग्रेड करायला लागतील शुगर अँड फूड पार्टिकल्सला आणि ऍसिड प्रोड्यूस करायला स्टार्ट करतील. ऍसिड प्रोड्यूस झाल्यामुळे जो माउथ मधला पीएच आहे 5.5 पेक्षा कमी होऊ शकतो आणि जर तो 5.5 पेक्षा कमी व्हायला जर स्टार्ट झाला, जर तो 5.5 पेक्षा कमी व्हायला स्टार्ट झाला तर त्या कंडिशनला टूथ डिके स्टार्ट होणार. इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला. सो नाउ नेक्स्ट वन इज युजिंग टूथपेस्ट. टूथपेस्ट यूज करत असताना विच आर जनरली बेसिक इन नेचर. सो फॉर क्लिनिंग द टीथ क्लीन करण्यासाठी न्यूट्रलाइजेस द एक्सेस ऑफ ऍसिड अँड प्रिव्हेंट्स द टूथ डिके. म्हणून जे आपण टूथपेस्ट यूज करत असतो ती जनरली कशी असते, बेसिक नेचर मध्ये असते. कारण जर बेसिक नेचरने काय होणार आहे, ते ऍसिड प्लस बेसची न्यूट्रलायझेशन रिएक्शन होईल आणि जो काही आपला माउथ मधला पीएच आहे तो 5.5 पेक्षा वरती ठेवण्यास मदत होईल आणि ज्याच्यापासून टूथ डिके पण प्रिव्हेंट केला जाईल. नेक्स्ट स्टमक ऍसिडिटी. आता ऍसिडिक आपलं जे ह्युमन बॉडी पीएच आहे तो किती असतो, 7.3 to 7.45 म्हणजे स्लाइटली ऍसिडिक असतो. बट हायड्रोक्लोरिक ऍसिड प्रोड्यूस इन द स्टमक हेल्प फॉर डायजेशन ऑफ फूड. ड्यू टू टू मच प्रोडक्शन ऑफ ऍसिड इट कॉजेस पेन अँड इरिटेशन. जसं आपण म्हणतो ना की ऍसिडिटी झाली, ऍसिडिटी होणं म्हणजेच काय, जे डायजेशनसाठी HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड रिक्वायर असतं ह्युमन बॉडीमध्ये त्याचं जर प्रमाण वाढत वाढत गेलं तर त्याच्यापासून इरिटेशन आणि पेन व्हायला स्टार्ट होतो. त्याच प्रोसेसला म्हटलं आता ऍसिडिक कंडिशन आणि त्याच्याने आपल्याला इरिटेशन व्हायला स्टार्ट होतं. सो द ऍसिडिटी in digestion problems can be controlled by adding basic substances called antacids. मग ऍसिडिटी झालेली असेल तर जसं तुम्ही इनोचे ऍड बघितले असेल, इनो मध्ये काय असतं, बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात. बेस इनहेल केला, बेस जर आपण इंटेक केला म्हणजेच अँटासिड इंटेक केलं, बेसिक सबस्टन्सेस दॅट न्यूट्रलाइजेस द ऍसिड इन द स्टमक. अँटासिड्स म्हणजेच काय, बेसिक सबस्टन्सेस जे जनरली बेसिक प्रॉपर्टीज शो करत असतील, जे स्टमक मध्ये गेल्यानंतर त्याला न्यूट्रलाइज करतील आणि जे आपल्याला पेन आणि इरिटेशन होत होतं ते कंट्रोल करायला मदत करेल. हे लक्षात ठेवायचं मुलांना की आपला बॉडीचा पीएच जो असतो तो स्लाइटली बेसिक असतो, 7.35 to 7.45. बेकिंग सोडा प्लस लेमन किंवा इनो लाईक दॅट. एक्झाम्पल्स, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशियम.
सॉइल पीएच इन द बॅकयार्ड. आता सॉइल पीएच मोस्ट ऑफ द प्लांट्स ग्रो बेस्ट व्हेन द पीएच ऑफ सॉइल इज क्लोजेस्ट टू 7. आता काय होतं मोस्ट ऑफ द केसेस मध्ये, जसं बघा आपल्या शेतामध्ये पण बरेच सारे मुलं शेतकरी बॅकग्राऊंड मध्ये, ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड मध्ये, तर जे सॉइलचा पीएच चेक केला जातो ऍज वेल एज जो आपण वेल वॉटर असतं किंवा बोरवेलचं जे वॉटर असतं त्याचाही पीएच चे सॅम्पल, म्हणजे त्याचा सॅम्पल घेऊन त्याचा पीएच डिटेक्ट केला जातो, सो दॅट क्रॉप यील्ड पण इनहान्स झाली पाहिजे. जर सॉइलचा पीएच 7च्या अराउंड नसेल, तो आयदर कमी झालेला असेल किंवा जास्त झालेला असेल, तर त्याच्याने पण क्रॉप यील्ड तितकी मिळणार नाही जितकी एक्सपेक्टेड असेल, किंवा मग मेहनत जास्त होत जाईल, प्रोडक्शन कमी होत जाईल. त्यासाठी जे पण प्लांट्स आहेत ते कोणत्या पीएच ला चांगल्या प्रमाणात ग्रो होतील, तर 7 पीएच ला. सो सॉइल इज टू ऍसिडिक ऑर टू बेसिक ऑर टू अल्कलाइन, द प्लांट्स ग्रो बॅडली और डू नॉट ग्रो ऍट ऑल. बऱ्याच वेळेस तर ते ग्रो होणार नाही, ज्यावेळेस ग्रो होतील त्यावेळेस प्रोडक्शन तितक्या प्रमाणात देणार नाही. इफ द सॉइल इज ऍसिडिक देन इट इज ट्रीटेड विथ मटेरियल्स लाईक क्विकलाइम, कॅल्शियम ऑक्साईड त्याच्यामध्ये ऍड केलं जातं, सो दॅट त्याचं ऍसिडिक प्रमाण कमी होऊन जातं. म्हणजे बघा बिफोर सॉइल अशी असेल, त्याच्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये काय होईल, ग्रोथ बघायला मिळेल. म्हणजेच जर तुम्ही बघितलं की जो पीएच वाला पार्ट आहे, पीएच आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण इम्पॉर्टंट आहे. ह्युमन बॉडीचा पीएच हा स्लाइटली अल्कलाइन असतो, स्टमक मध्ये ऍसिडिक पीएच असतो. जर एक्सेस ऑफ ऍसिड प्रोडक्शन जर झालं तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण एक्सटर्नली अँटासिड्स घेत असतो. अँटासिड्स म्हणजेच असे सबस्टन्सेस जे ऍसिडिक स्ट्रेंथ कमी करतील. इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की बेस वाला पार्ट आपण इनटेक करतो, सो दॅट ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते, सॉल्ट प्लस वॉटर फॉर्मेशन बघायला मिळतं. तसंच जे काही बॅकयार्ड आहे किंवा क्रॉप यार्ड आहे त्याच्यामध्ये, किंवा जे सॉइलचा पीएच जर 7 मेंटेन असेल किंवा नियर अबाउट 7 असेल, तर क्रॉप प्रोडक्शन किंवा क्रॉप यील्ड चांगल्या प्रमाणात मिळेल. अदरवाईज क्रॉप प्रोडक्शन रिक्वायर्ड म्हणू शकतो, किंवा जितकी इफिशियन्सीने मिळायला पाहिजे तेवढी क्रॉप यील्ड बघायला मिळणार नाही. सो नेक्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये की जे काही अॅनिमल्स आहेत किंवा काही प्लांट्स आहेत ते त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी पण ऍसिड किंवा बेसेसचा यूज करत असतात. आता ते ऍसिड किंवा बेसेसचा काय यूज करत असतात, तर बघा सेल्फ डिफेन्स बाय अॅनिमल्स अँड प्लांट्स थ्रू केमिकल वेलफेअर. सो केमिकल वॉरफेअर मध्ये काही प्लांट्स अँड अॅनिमल्स ऍसिड्सला, मग बघा आता मेनी अॅनिमल्स अँड प्लांट्स प्रोटेक्ट देमसेल्व्स फ्रॉम देअर एनिमीज by injecting painful and irritating acids and bases into their skin. म्हणजे बरेच सारे अॅनिमल्स आहेत जे त्यांच्या सेल्फ डिफेन्स साठी त्यांच्या बॉडीमधून असे काही सिक्रेशन्स प्रोव्हाइड करतात जे आयदर स्ट्रॉंगली ऍसिडिक असतील और बेसिक असतील, जे त्यांच्या एनिमीज पासून त्यांना वाचवण्यास मदत करतील. जसं when honey bee sting a person it injects an acid liquid. कोणतंही ऍसिड असतं ते मिथॅनॉइक ऍसिड टू द स्किन. म्हणून बघा मधमाशी चावल्यावर एकदम भारी वाटतं ना आपल्याला, भारी वाटतं का, स्किनचं इरिटेशन होतं बरोबर, स्वेलिंग बघायला मिळते. ती स्वेलिंग कशामुळे बघायला मिळते की आपल्या बॉडीचा पीएच हा स्लाइटली बेसिक असतो 7.3 to 7.45. पण जे हनीबी असते ते आपल्या बॉडीमध्ये काय इंजेक्ट करते मुलांना, ऍसिड इंजेक्ट करते. ऍसिड इंजेक्ट केल्यामुळे तिथे लगेच स्वेलिंग सारखा पार्ट बघायला मिळतो आपल्याला, मिथॅनॉइक ऍसिड असतं. सो ऑल्सो कॉल्ड फॉर्मिक ऍसिड. मिथॅनॉइक ऍसिडलाच फॉर्मिक ऍसिड पण म्हटलं जातं. त्याचा फॉर्म्युला असतो, फॉर्मिक ऍसिडचा फॉर्म्युला असतो HCOOH. So when wasp sting it injects an alkaline liquid into the skin. मग स्किन मध्ये अल्कलाइन लिक्विड गेल्यानंतर बघा काय होतं, then rubbing a mild base like baking soda on the stung area of the skin gives relief. मग त्याच्यापासून जर ते आपण बेकिंग सोडा वगैरे लावला तर त्याच्यापासून जर आपल्याला रिलीफ मिळते. An ant sting injects methanoic acid into the skin of person causing burning and pain. मुंगी चावल्यावरती पण. A traditional remedy is rubbing the area with the leaf of duck plant which often grows beside the nettle in the wild. Stinging hair of nettle leaves inject methanoic acid causing burning pain. मिथॅनॉइक ऍसिड किंवा त्यालाच आपण फॉर्मिक ऍसिड पण म्हणत असतो, जो काय म्हणत असतो ज्याच्यामुळे काय होतं, स्ट्रॉंग इरिटेशन आपल्या स्किन मध्ये बघायला मिळतं. सो नेक्स्ट जो पार्ट आहे सॉल्ट वाला. आतापर्यंत आपण काय बघितलं, ऍसिड्स बघितलं, त्याच्यानंतर बेसेस बघितले. ऍसिड आणि बेसेस कशावरनं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे हे आपण कशावरनं चेक केलं, पीएच ऑफ सोल्युशन वरनं चेक केलं.
की पीएच ची व्हॅल्यू जितकी 7 पेक्षा कमी असेल टुवर्ड्स 1 तितका स्ट्रॉंग ऍसिड असेल, 7 पेक्षा जितकी जास्त असेल तितका तो स्ट्रॉंग बेसिक नेचर किंवा बेस म्हणून ट्रीट केला जाईल. इथपर्यंत मुलांना पार्ट क्लिअर झाला. सिमिलरली लास्ट लेक्चर मध्ये आपण जसं ऍसिडच्या प्रॉपर्टीज बघितलं होतं तसं ह्या लेक्चर मध्ये बेस आणि बेसचे कॅरेक्टरिस्टिक्स, मग स्ट्रॉंग बेस कशाला म्हणायचं, वीक बेस कशाला म्हणायचं, त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस बघितले. त्याचबरोबरीने पीएच स्केल बद्दल डिस्कशन केलं. पीएचच्या व्हॅल्यू किंवा पीएचचा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स मध्ये काय यूज आहे, त्याचबरोबरीने ऍसिड किंवा बेसिसचा प्लांट आणि अॅनिमल्स कशा पद्धतीने त्यांच्या डिफेन्स मेकॅनिझम मध्ये त्याचा यूज करत असतात अँड सो ऑन. सो इन द नेक्स्ट लेक्चर, पुढच्या लेक्चर मध्ये आपण सॉल्ट बद्दल डिस्कशन करणार आहोत. पुढचं लेक्चर स्टार्ट होण्याच्या अगोदर किंवा ती व्हिडिओ पोस्ट करण्याच्या अगोदर जर आतापर्यंतच झालेल्या ऍसिड आणि बेसच्या कंडिशन्स मध्ये, युजेस मध्ये, काही केमिकल प्रॉपर्टीज मध्ये ऍसिड बेसची रिएक्शन होते तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट किंवा डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच कळवू शकता. त्याचबरोबरीने जर काही नोट्स रिलेटेड पार्ट लागला तर आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे तुम्हाला त्या मिळून जाणार. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सॉल्ट्स बद्दल डिस्कशन करू. चलो, थँक्यू, हॅव अ गुड डे.